शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार दादा पाहून माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, रक्ताला सोडून फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी, निर्गुण निराकार, निर्गुण निराकार दादा पाहून माझे गाव, शकून सांगावया आले, शकून सांगावया, शकून अरबाज महाराजकडे टाळ्या वाजवा एकदा जोरात, म्हणजे सालीचा बास सुद्धा कळाला पाहिजे कोणत्या टायमाला काय म्हणायचं. मी वेगळा बाज काढला होता, त्यांनी त्यापेक्षा आणखीन चांगला शोधून काढला. वा वा, अशी साथ असल्यामुळे कीर्तन पहाट लोक सुद्धा चालू शकतो बरं का आमचे एकनाथ महाराज सर्व मंडळी. तर सांगण्याचं तात्पर्य एवढे, संतांचं वाङ्मय खोटं कधी ठरत नाही. टीव्हीतली बातमी खोटी ठरते, एखादा विद्वानाने शोध लावला तोही रद्द अशा प्रकारचा होऊ शकतो, परंतु संत जे बोलतात ना ते त्रिकालाबाधित सत्य अशा प्रकारचं आहे. संतांनी सांगितलंय कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. आणि तसं घडताना दिसतं की नाही, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. मग वैरी झाल्यासारखंच आहे ना. जे पुत्र जे मुलं आपल्या बापाला वृद्धाश्रमाची वाट दाखवतात, मग तो पित्याचा वैरीच झाला की नाही. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. पुढची गोष्ट थोडी भयानक आहे. भ्रातारा सोडून घरोघरी फिरतील नारी. नवऱ्याला सोडून अशा प्रकारचं वाईट कृत्य करताना दिसतील. ती परिस्थिती थोड्याफार प्रमाणात सुरूही झाली नाही, अजून पुढं काय काय होईल. आत्ताशी कलियुगाला लागून 5000 वर्ष झालेले आणि कलियुगाचं आयुष्य 4,00,092 वर्ष इतकं आयुष्य आहे. आणि आत्ताशी 5000 वर्ष झालंय, आताच एवढं आहे. अजून काही लाखो वर्ष जायचंय, आत्ताच एवढं आहे. तेव्हा कसं असं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. रतारा सोडून घरोघरी फिरतील नारी, ऐसा माझा शकून दादा ऐका निर्धारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नाव. म्हणून खरा सुखाचा पत्ता केवळ संतच सांगतात. जगाच्या बाजारामध्ये सर्व काही मिळेल, परंतु संत अशा प्रकारचे मिळत नाही. त्यांचे विचार इतरत्र. हे सप्ताहाचं व्यासपीठ सोडून, या कार्यक्रमाचं व्यासपीठ सोडून बाहेर कुठं चांगलं ऐकायला मिळतं महाराज. जिकडे तिकडे अनाचार, अत्याचार, दुराचार, बलात्कार अशा प्रकारच्या वाईट गोष्टी फोफावत आहे. चांगल्या गोष्टी हे व्यासपीठ सोडून दुसरं कुठंच ऐकायला मिळत नाही. म्हणून जीवन जगत असताना ही संतांनी घालून दिलेली परंपरा अविरतपणे तुमचं सर्व हे मंडळ चालवतंय. खूप आनंदाची गोष्ट अशा प्रकारची आहे. द्यावे तेवढे धन्यवाद आहे. हे करत असताना, हे नियोजन करत असताना किती कष्ट सहन करावे लागते, जे नियोजन करतात त्यांना माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य आपल्याला या सगळ्या गोष्टी इकडे उपलब्ध आहेत, म्हणून आपलं सर्वांचं भाग्य आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. संत वाङ्मय हे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा, उत्साहाचा